उपोषणकर्त्याचा आवाज. अवैध बायोडिझेल रेती तस्करी आणि वीट भट्ट्याविरुद्ध न्यायाची लढाई. अमरावती 15 ऑक्टोबर 2025 पासून विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुलढाणा जिल्हा अल्पसंख्याक सेलच्या वतीने जिल्हा अध्यक्ष गुफरान खान, गफ्फार खान आणि सर्व कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण सुरू. या उपोषणाचा उद्देश बुलढाणा जिल्ह्यातील अवैध बायोडिझेल विक्री, अवैध रेती वाहतूक आणि विनापरवाना चालणाऱ्या वीटभट्ट्याविरोधात ठोस कारवाई होणे गरजेचे आहे. उपोषणकर्त्याच्या म्हणणेनुसार मलकापूर, नांदुरा आणि खामगाव तालुक्यातील हायवे परिसरात पुरवठा अधिकारी व तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदेशीर बायोडिझेल पंप सुरू असून हे पंप आणि टँकर JCB द्वारे उद्ध्वस्त करण्याची मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. बुलढाणा जिल्ह्यात अवैध रेती उपसा आणि वाहतूक सुरू असून विशेषतः म्हैसवाडी, नरवेल आणि धुपेश्वर भागात मोठ्या प्रमाणावर चालते. या अवैध रेती वाहतुकीमुळे गेल्या 2 वर्षात 8 ते 10 नागरिकांचे अपघाती मृत्यू झाले आहेत. तसेच जिल्ह्यात विनापरवाना चालणाऱ्या वीटभट्ट्यांचे प्रमाण सुद्धा वाढले असून फक्त कायदेशीर चिमटी भट्ट्यांनाच कायदेशीर परवानगी द्यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. उपोषणकर्त्यांनी नमूद केले आहे की त्याच संदर्भात मागील 19 सप्टेंबर 2025 रोजी तक्रार सादर केली होती. मात्र प्रशासनाने वेळेवर कारवाई न केल्यामुळे 25 सप्टेंबर 2025 रोजी नायगाव फाट्याजवळ परिसरात साईबाबा मंदिराजवळ 2 युवकांचा अपघाती मृत्यू झाला होता. जर प्रशासनाने वेळेत आणि कठोर कारवाई केली असती तर त्या 2 युवकांचे प्राण वाचले असते. याशिवाय उपोषणकर्त्यांना अनोळखी व्यक्तीकडून लेखी स्वरूपात धमकीचे प्राप्त झाले आहेत. त्यात उपोषण आणि आंदोलनापासून दूर राहावे असा इशारा दिला आहे. हे पत्र प्रशासनाकडे सादर करून उपोषणकर्त्यांनी त्यांच्या सुरक्षिततेची मागणी सुद्धा केली आहे. महत्त्वाचे म्हणजे काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी बुलढाणा श्री किरण पाटील साहेब यांनी जिल्ह्यातील अवैध डिझेल विक्री विरोधात चौकशी करून संबंधित ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचे निर्देश सुद्धा दिले आहेत. मात्र उपोषणकर्त्याचे म्हणणे आहे की जोपर्यंत सर्व अवैध बायोडिझेल पंप आणि त्यांच्या टाक्या पूर्णपणे उद्ध्वस्त होत नाही तोपर्यंत त्यांचा लढा चालूच राहील. उपोषणकर्त्यांनी प्रशासनाकडे स्पष्ट मागणी केली आहे की मैं गुफरान खान RPI अल्पसंख्यक के जिलाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की तरफ से तकरार किया था मैंने 19 तारीख को बायोडीजल, अवैध रेती और वीट भट्टी बिना परवाना इसके बारे में, और 25 तारीख को घटना हो चुकी है नायगांव फाटे पे बुलढाणा जिले के अंदर 2 लोगों की जान गई. जिलाधिकारी साहब इसके ऊपर एक्शन लेते थे, SP साहब तो 2 लोगों की जान नहीं आती थी. और कई जाने यही बुलढाणा जिले के अंदर ये 2 सालों के अंदर रेती से कई टिप्परों ने कई बच्चों को, कई लोगों को उड़ा दिए. इसकी कोई परवाह नहीं करी शासन. इसके ऊपर ध्यान देना चाहिए. ये मुद्दा लेके मैं 15 तारीख से उपोषण पे बैठा हूँ. यहाँ पर हमारा उपोषण पे जिला विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती. मेरी ये जब तक ये कार्रवाई नहीं होती तब तक कि मैं उठ नहीं जाता. ऐसे हमारा उपोषण जारी रहेगा जब तक के टंकियाँ उखड़ेंगी नहीं बायोडीजल के बुलढाणा जिले में. जब तक के जारी रहेगा उपोषण. जब तक के रेती के थप्पे जो लगे हुए और रेती बन नहीं होंगी बुलढाणा जिले से, तब तक के जारी रहेगा उपोषण. और जितने अवैध बाजार चल रहे जब तक के बन नहीं होंगे